तर काम मिळालं ना? काम तर मिळालंच आहे, म्हणजे एक मशीन रिपेअर करायचं आहे. पण द बेस्ट पार्ट इज ते मला 1,00,000 रुपये पे करणार आहे त्याच्यासाठी. आता फक्त एवढंच टेन्शन आहे की ते मशीन व्यवस्थित रिपेअर करता आलं पाहिजे मला. मला जमेल ना राणी? अहो सर, जमेल म्हणजे का नाही जमणार? अगदीच जमेल. हे बघा, आयुष्य फक्त आपल्याला चाच पडून पाहते, पण तुम्ही त्याच्यावर नक्की खरे उतरणार बघा. राणी, मी तुला काम मिळालं हे तर सांगितलं, पैसे किती मिळणार आहेत तेही सांगितलं, पण त्या कामात खूप मोठी रिस्क आहे हे नाही सांगितलं. कारण मला माहिती आहे तुला जर ते कळालं तर तू मला ते काम करूच देणार नाहीस. आता आबांसाठी ते 1,00,000 रुपये खूप इम्पॉर्टंट आहे, सो मला आबांसाठी ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. सर, काय झालं आता? कसला विचार करताय? नाही, काय नाही, मी निघतो, उशीर नको व्हायला ना. हा, चल येतो मी. चल. फायनली इंद्राने या घरात परत न येण्यासाठीचं पाऊल टाकलंच. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट इंद्रा. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. हाय सर. या हाय. बोला, कुठल्या मशीन बद्दल बोलवता तुम्ही? याच मशीनबद्दल बोलतो. आय होप तुम्हाला या मशीनबद्दल माहिती असेल. हो, आयडिया आहे मला. ओके, सो प्लीज कॅरी ऑन. बिकॉज इंद्रा, ही मशीन खूप हार्ड आहे, हे इझिली होणार नाहीये. खूप रिस्की आहे. हीट वाढली तर जीवावर बेतू शकतं. पण प्रश्न आबांच्या जीवाचा आहे. या कामाचे तुला 1,00,000 मिळणार आहेत आणि आबांच्या ऑपरेशनसाठी तुला हे करावंच लागेल. काय 5,000 रुपये कमावले म्हणजे झालं का सगळं? एकाच दिवसात काम करून थकलीस तू? बोलताना तर मोठ्या हिमतीच्या बाता मारतेस ना. आता कुठे गेली हिम्मत? आता कुठे गेला यांच्याविषयीचा रिस्पेक्ट? यांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करणार होतीस ना तू? मग एकाच दिवसात शस्त्र गाळून मोकळी झालीस का? लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे यांना काही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे. मॅडम, एक मिनिट. हे डब्यात ठेवते.
फक्त 10,000 रुपयेच कमावलीस आत्तापर्यंत. लगेच ना खुश होऊन जाऊ नकोस. जेवढ्या मोठ्या बाता मारतेस ना तितकीच मोठी रक्कम जमा करायची आपल्याला. लक्षात ठेवा, जर तुझ्यामुळे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सगळ्यात पहिला जीव मी तुझा घेईन. मालती मॅडम, असं काही होणार नाही. मी पूर्ण प्रयत्न करेन पैसे जमा करण्याचा. राणी, काय झालं? सगळं बघतोय. चला निघायचं ना? हो हो, निघूया ना बा. कुठे? आम्ही जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. लवकरात लवकर काम उरकलं पाहिजे. कदाचित गॅस लीक होतोय. मला बघितलं पाहिजे नक्की काय होत आहे. काय झालं डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? सांगतो मी ते, पण मला एक सांगा, तुम्ही ऑपरेशन कधी करणार आहात? तुम्ही म्हणालात की 7व्या दिवशी आपण ऑपरेशन करूयात. 7व्या दिवशी करू. बापरे, मग तोच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय 8 दिवस थांबणं खूप रिस्की होणार आहे आपल्याला, आणि त्यांनी तुमची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते. तुमच्या मेंदूत जी गाठ आहे ती आणखीन मोठी होण्याआधी आपल्याला लवकरात लवकर ऑपरेट करून काढावी लागेल. त्यामुळं 7 दिवसांचा टाइम स्पॅन खूप होऊ शकतो. हॅलो, बरं, ठीक आहे, ओके, लगेच आलो. आबासाहेब, लवकरात लवकर ऑपरेशनच्या बाबतीत डिसिजन घ्यायला लागेल. काय ते ठरवा आणि मला कळवा. ओके, टेक केअर. मला एक इमर्जन्सी आली. बाय.